आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची नमस्कार. आमची मुंबई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मी आहे आपली वृत्तनिवेदिका. आता पाहूया ठाण्यातील एक महत्त्वाची बातमी. फेरोडाय प्रायव्हेट लिमिटेडने पत्रकार परिषदेत कंपनीची भूमिका स्पष्ट केली. ठाणे 23 जुलै. फेरोडाय प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री अंजी रेड्डी चेलुवरू यांनी आयोजित पत्रकार परिषदेत कंपनीच्या कार्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या विविध बातम्यांवर स्पष्टीकरण देत कंपनीची अधिकृत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी कंपनीची स्थापना, तिचा प्रवास, विविध प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया तसेच गेल्या अनेक वर्षात कंपनीसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींची सविस्तर माहिती दिली. काही गाळाधारकांकडून करारभंग, थकबाकी, बेकायदेशीर बांधकामे, खोट्या तक्रारी आणि न्यायालयीन वाद निर्माण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने अनेक वेळा कंपनीच्या बाजूने निर्णय दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट लेटरहेड, शिक्के आणि इतर कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून संबंधितांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की सन 2023 मध्ये राज्य शासनाच्या क्लस्टर पुनर्विकास योजनेअंतर्गत संबंधित जागेचा समावेश करण्यात आला. त्यानंतर ठाणे महानगरपालिका, MIDC आणि फेरोडाय प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. या करारानुसार संबंधित जागा ॲज इज वेअर इज तत्वावर ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. पत्रकार परिषदेत ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत गाळे हटवून क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. हा प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा असून परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे श्री अंजी रेड्डी चेलुवरू यांनी नमूद केले. ही होती ठाण्यातील महत्त्वाची बातमी. अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज. गाला वाला का चेक डिजाइनर करवा दिया, पेमेंट स्टॉप करवा दिया, आज तक पेमेंट हमको आया नहीं. वो लोग मिसगाइड करता है गाला वाला. हम पूरा पेमेंट किया है, हमको वो गाला हमारा नाम पे नहीं करता है, मगर वो गलत है, हमको पेमेंट दिया नहीं. ये लोग ऑलरेडी हाईकोर्ट में रिट पिटीशन डाला है. रिट पिटीशन में कॉम्प्रोमाइज में 1 करोड़ रुपीस मेरा पेमेंट डिपॉजिट किया है, मगर हमारा वकील को उनका तरफ करके. आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा. आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.